महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार. पावसाची धमाल बातमी. पड रे पाण्या करे पाणी पाणी, शेत माझं लय तानेलं चातकावानी, शेत माझं लय तानेलं चातकावानी. अलीकडे जर आपण बघितलं तर प्रल्हाद दादा शिंदेंचं हे गाणं यूट्यूब चॅनेलवर, कोणत्याही यूट्यूबवर चॅनेलवर जरी गेलात तरी हे गाणं आपल्याला ऐकायला मिळत होतं. त्याचं कारणही मित्रांनो तसंच आहे. जून महिन्याची आज 22 तारीख आहे. कोकणामध्ये साधारण 7 जूनला पाऊस सुरू होतोच होतो. मृग नक्षत्र आणि पावसाची सुरुवात याच्यामध्ये काय कधी फरक पडतच नाही. 7 जूनला कोकणातला पाऊस सुरू म्हणजे सुरू. परंतु आज 22 तारीख आहे. प्रचंड अशी उष्णता, उन्हाची कायली आणि पावसानं फिरवलेली पाठ यामुळे सगळेच हैराण झालेले आहेत. आपल्या बालबच्च्यासह आपल्या गावाकडची, आपल्या कोकणातली मजा लुटण्यासाठी आलेला चाकरमाने अखेर उन्हानं हैराण होतो आणि आपल्या बालबच्च्यांसह रजेपूर्वीच तो मुंबईकडे परतला जातो. परंतु आज 22 तारीख, जून महिन्याची 22 तारीख, सकाळी ढग आलेले असतात, गार वारा सुटलेला असतो आणि पावसाची रिपरिप हळूहळू चालू होते. आणि प्रल्हाद दादा शिंदेंचं हे जे गाणं आहे, पड रे पाण्या करे पाणी पाणी, याची प्रचिती आज 22 जूनला येते. आपण हा जो व्हिडिओ पाहत आहात तो भुईबावडा येथून हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि हा व्हिडिओ साधारण भुईबावडा ते उंबर्डे या मधल्या पॅसेजमधला हा व्हिडिओ आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहताय पाऊसही बऱ्यापैकी पडतोय, वादळ आहे, वारा आहे आणि धरती माता चिंब अशी पाण्यानं भिजलेली आहे. आणि म्हणून पहिल्या पावसाचा थेंब जेव्हा गालाला स्पर्श करून जातो, जूनची 22 तारीख, पावसाची हुरहुर आणि मातीचा दरवळणारा सुगंध कसं एकदम भुरळ घालतो. आभाळ भरलं, वारा सुटला, मातीचा सुगंध घेऊन कोसळलेल्या पहिला धारा, असं आजच्या पावसाचं वर्णन करता येईल. पड रे पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लय तानेलं चातका वाणी, ही जी प्रल्हाद दादांची कविता गेले 15 दिवस आपण ऐकत होतो. आज काही प्रमाणात का होईना कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात तरी, बाकीच्या परिसराची अजून माहिती हाती आलेली नाही. परंतु अशा प्रकारचा आज सकाळीच हा पाऊस गावाकडे सुरू झालेला आहे. आता जर आपण बघितलं तर आभाळ भरलेला आहे, आभाळ दाटून आलेला आहे, आभाळ आपल्या डोक्याला टेकायला आलेला आहे. आणि पावसानं पूर्ण भरलेलं हे आभाळ कधी आता फुटेल आणि पावसाचा कहर माजेल याची शाश्वती सांगू शकत नाही. अशा पद्धतीचा पाऊस कोकणामध्ये दरवर्षी पडतो आणि आता तो पडण्याच्या मूडमध्ये आलेला आहे. हा पाऊस आता पडणारच आहे. आता पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकरी भाताचं पीक पेरणीसाठी, नाचना पेरणीसाठी शेतकरी आता पुढे सरसवणार आहे. पूर्वी असं होतं की 2 बैल आणि नांगर या माध्यमातून शेतीची
शेती नांगरणी केली जायची. आता अलीकडच्या काळामध्ये बैल काहीशे मागे पडलेत आणि बैलांच्या ऐवजी आता जमिनीची नांगरणी करणारी, जमिनीची मशागत नांगरणी करणारे आता हे ट्रॉल्या आल्यात आणि त्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीची नांगरणी करता येते. शेतकरी आता आजच्या दिवसापासून बाहेर पडतील. आपले भात पिकाचे जे पेरण्या करायच्या आहेत त्या आता पेरण्या करायला सुरुवात होईल. नाचणी या भागामध्ये केली जाते, ती नाचणीची पेरणी केली जाईल आणि शेतीच्या कामांना खऱ्या अर्थानं आता सुरुवात होणार आहे. सुतारांच्या शाळासुद्धा आता गजबजून सुरू होणार आहेत. शेतकरी नांगर असेल, कुदळ असेल, फावडे असेल, शेतीची जी अवजार आहेत ती अवजारं आता खरं तर शेतकऱ्यांनी रेडी ठेवलेली आहेत, तयार ठेवलेली आहेत. आता फक्त पावसाच्या निमित्तानं ती बाहेर काढली जातील आणि खऱ्या अर्थानं शेतीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोकणातील भात शेती संकटात आली आहे. आता 23 जूनपासून मान्सूनच्या पावसाला खऱ्या अर्थानं सुरुवात होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भात शेतीसाठी साधारण 60 ते 90 दिवसाचा कालावधी लागतो. त्यातील विना पावसाचा 1 महिना गेल्याने भात शेती आता कोकणातील शेतकऱ्यांची भात शेती संकटात आली आहे. मात्र आत्ता पावसाने साधारण सुरुवात केली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. वैभववाडी तालुक्यातला आजच्या दिवसाचा खऱ्या अर्थाचा पहिला पाऊस आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. घ्या. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्र.